नमस्कार. मी शामराव मोकाशी. आर टी ओची पेपरलेस सेवा ही चालू झालेली आहे. म्हणजे कुठला आर टी ओनं पेपरच द्यायचा नाही. आणि प्रत्येक जनतेनं आता जर तुमची कामं ऑनलाईनला जर अधिकारी करत नसतील, वेळेत करत नसतील, समजा आता तुमचं लायसन तर PDF बनवायचे आहे, आर टी ओच्या समोरनं भरायचंच नाही. आपापल्या मोबाईलवरनंच तुमचं लायसनचा पत्ता बदली करणं, लायसन रिन्यू करणं, लायसनची दुय्यम प्रत, कंडक्टरचे लायसन बिल्ले, हे सगळे फॉर्म ऑनलाईननं भरायचे आहेत आणि आपल्याच मोबाईलवरनं भरायचे आहेत. त्याच्यासाठी आता तुम्हाला कोणाला ₹100 बी फॉर्म भरायची द्यायची काहीही गरज नाही. आणि तुम्हाला OTP येतो आणि मग ते तिथं अधिकारी संगणकावरती चेक करतात आणि तुम्हाला अप्रूव्हल देतात. हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवायचं आहे. आणि प्रत्येकानं आता काम करायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपली लूटपाट तर कमी होणारच आहे. आता तुम्ही जर म्हणशीला की आमचा गुरु आहे, हे आहे, माझं चांगलं काम करतो, आता तो विषय संपलेला आहे. केवळ चुकी करू नका कुणी. प्रत्येकानं फेसलेस सेवेनं काम करायला शिका. स्वतःची कामं स्वतः करायची आहे. एक खिडकी योजनेतून सुद्धा आर टी ओची सगळी कामं होतात. आणि नुसतं रिक्षाचं परमिट करूच नका. कारण ज्यांनी भाड्यानं परमिट दिले ते आता आधार OTPच्यामुळं जाणार आहेत. एकाकडे 20-20, 25-25 परमिट आहेत, गाड्या आहेत. हे सगळे परमिट नष्ट होतील. आणि आता बरीचशीच लोकं आता एक कायदा बी झालेला आहे. जर तुम्ही वेळेत पासिंग केलं नाही तर दररोजचा ₹50 दंड आहे. हा कायदा 2016चा होता. कोर्टानं त्याला याचिका खारिज केलेल्या आहेत. आणि तो कायदा काही रद्द होणार नाही. पण आभाई योजनेतून काहीतरी राहत मिळेल. आणि मग ही दंड ही नुसती हे करतात. वाहन मालकालाच काय पडलेलं नाही. जर वाहन मालक 4-4 वर्ष वाहन पास करत नसेल, गाडीची आपली बँकेत सडत पडली आहे, त्याचं काय नाव घेत नसेल, तर म्हणजे त्याला वाहनाची गरज नाही अशी. आणि बेकायदेशीरच एवढे मोठे वाहनाचे व्यवहार आहेत की गाड्या कुठं सडले आहेत, काय बँकेने पकडून नेलेले तर तसेच पडलेले आहेत. त्याच्यामुळे त्यांचा दंड लाख रुपये दिसणारच आहे ना. म्हणजे जर वाहन मालकालाच काळजी नाही. हां, जी स्वतः रिक्षा चालवतात, ज्यांचा रिक्षावरती उदरनिर्वाह चालू आहे, ते टायमिंगमध्येच गाडी करतात. ते 10 पैसे बी दंड भरत नाहीत. ते वेळच्या वेळी कामं करतात. पण 30% परवाने असे आहेत, आज एवढे परवाने असून बी काळ्या बाजाराने विकलेले आहेत. बँकेने सुद्धा गाड्या विकलेल्या आहेत. हे परवाने कॅन्सल होतील. आणि प्रामाणिक जो रिक्षावाला आहे, स्वतः रिक्षा चालवतो, स्वतःचं परमिट आहे, तो ह्या दंडाबद्दल त्याला काही इंटरेस्टच नाही. तो कायदा असा पाहिजेलच. जर रिक्षा आपली आहे, परमिट आहे आणि पासिंगच वेळेत आपण करत नसेल तर कायदा हा हवाच आहे ना. म्हणजे आता बरेच जण अफवा उठवतात, आम्ही माफ केला आहे, आम्ही माफ केला आहे. असं कोणी केलेलं नाही. मग हे न्यायालयीन प्रकरण आहे. आपण एक शासन एक अभय योजना आखू शकतो. आणि तसं आपण पत्र बी दिलेलं आहे. अभय योजनेतून मात्र राहत मिळते. हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहा. म्हणजे तुम्हाला फेसलेस सेवेनं काम करायला सोपं पडेल. आपल्याच मोबाईलवरनं करायचं आहे. आता पासिंगचं तुमचं वाहन जर पासिंग झालं तर 48 तासाच्या आत त्या इन्स्पेक्टरचा ज्या अधिकाऱ्यानं गाडी पास केली आहे त्यानं ऑनलाईनला फिटनेस जोडायला पाहिजे. नाहीतर तुम्ही ऑनलाईन तक्रार करायची आहे ना. तुम्ही मुख्यमंत्र्याला तक्रार करा, सचिवांना करा, आयुक्तांना करा, कुणालाही करायची आहे. ऑनलाईन तक्रार करायची. माझी गाडी ह्या तारखेला पास झाली, गाडी नंबर हा आहे, ह्या आर टी ओने गाडी पास केली, माझं अजून फिटनेस जोडलं नाही. अधिकाऱ्यावरती कारवाई करा. तक्रार करायला कशाला भ्यायचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आता प्रत्येकानं शिकल्या पाहिजेत. मोबाईलनंच आपल्या तक्रारी करायच्या आहेत. आणि जोपर्यंत रिक्षावाले ह्या गोष्टी करत नाहीत तोपर्यंत त्यांची लूटपाट करणारे बी आहेतच ना. कुणाला विचारूच नका ना. जे कायदे आहेत ते कायदे पाळायचे आहेत. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहेत, भारी मोबाईल आहेत. रिक्षा चालकांच्याकडे सुद्धा भारी मोबाईल आहेत. आता ते प्रवाशांचं पेमेंट बी ऑनलाईनसुद्धा घेतात. असं काय नाही. तर त्याने आता जागृत झालं पाहिजे. आपापल्या वाहनाचे पेपर प्रत्येकानं अपडेट ठेवा, वेळेत पासिंग करा. काय त्याच्यात दंड होण्याचं काय काम आहे. तो मग आपले पेपर व्यवस्थित नसतील तर मग वाहतूक अधिकारी बी फाईन मारतात. अशा बी काही गोष्टी आहेत. तर प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूब पाहत राहा, लाईक करत राहा, शेअर करा. तुम्हाला काय आणि ह्याला कमेंट बी करत जावा. म्हणजे तुमची काय अडचण आली तर त्याच्यातनं कमेंटद्वारे बोलता येतो, व्हिडिओसुद्धा बनवता येतो पुन्हा. हेही प्रत्येकानं लक्षात घ्या. धन्यवाद. मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.